विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन त्याचा आज दुसरा आठवडा संपलाय। पहिला आठवडा 2च दिवसाचा झाला, तो म्हणजे गुरुवार आणि शुक्रवार मागचा आठवडा। हा आठवडा 5 दिवसाचा झाला आणि सोमवार, मंगळवार, बुधवार असे उरलेले 3 कामकाजाचे दिवस आहेत। म्हणजे 3 आठवड्यापैकी विधिमंडळाचं कामकाज हे 5 आणि 5 10 दिवसाचं चालते आहे। आणि या 10 दिवस चाललेल्या कामकाजामध्ये मग विधानसभेत शेतकऱ्यांचे किती प्रश्न विदर्भाचे आले त्याची मी माहिती घेतली नाही, पण विधान परिषदेमध्ये विदर्भाच्या ज्या काही महत्त्वाच्या अडचणी आहेत शेतकऱ्यांच्या संदर्भात त्यावर चर्चा झाली नाही, फार कमी प्रमाणात झाली। आम्ही ज्यावेळेस मुंबईचे 2 अधिवेशन पार पाडतो, एक बजेटचं अधिवेशन आणि पावसाळी अधिवेशन, त्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्र या सगळ्या भागावर चर्चा होते, मराठवाड्याची पण चर्चा होते। पण दुर्दैवानं विदर्भाची चर्चा त्या 2 अधिवेशनात होत नाही। हे अधिवेशन विदर्भासाठी खूप महत्त्वाचं आहे। विदर्भातील शेतकऱ्यांना या अधिवेशनापासून भरपूर अपेक्षा आहेत, त्यामुळे हे अधिवेशन पूर्ण आठवडा पुढचा चालवावं याकरिता मी स्वतः माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांना आत्ता भेटलो, त्यांना ते पत्र दिलं आणि त्यांनी पण सांगितलं की कामकाज सल्लागार समितीचा जी एक बैठक होईल त्यामध्ये तुमच्या पत्राचा विचार केला जाईल।